नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रो बंच शोमध्ये तुमचं स्वागत. राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसानं काहीसा जोर धरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. अनेक धरणांमधला पाणीसाठाही त्यामुळे वाढू लागलाय. मात्र राज्यभर पावसाचं चित्र अद्यापही एकसारखं नाही आहे. कोकणात समाधानकारक पाऊस झालेला असला तरीही मराठवाडा आणि विदर्भातील काही भाग अजूनही जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. दुसरीकडे खरीप पेरण्या वेगानं पूर्ण होत असताना निकृष्ट बियाण्यांच्या तक्रारी, खताचा साठा आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत शेतकऱ्यांच्या मनात असंख्य असे प्रश्न आहेत. या सर्व मुद्द्यांवरती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज मोठ्या प्रमाणात खुलासा केला. मग कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी या सगळ्या प्रश्नावरती नेमकं काय स्पष्टीकरण दिलं आणि वस्तुस्थिती नेमकी काय आहे, सगळं काही जाणून घेणार आहोत द ॲग्रो वन शोमधून. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सध्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहेत ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत. सरकारनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात 16,96,000 पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर केली आणि ही यादी प्रसिद्ध होताच राज्यभरातून प्रश्नांचा अक्षरशः पाऊस पडू लागला. पण त्याबद्दल ठोस काही राज्य सरकारकडून सांगितलं गेलं नाही किंवा अद्यापही सांगितलं जात नव्हतं. त्यामुळेच शेतकऱ्यांचा रोष वाढू लागलेला होता. या पार्श्वभूमीवरती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज म्हणजेच बुधवारी पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्टीकरण दिलं. कर्ज रकमेतील तफावतीवरती बोलताना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं की ज्या शेतकऱ्यांची एकूण पात्र थकबाकी 2 लाख रुपयांच्या आत आहे त्या प्रत्येक शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी ही केली जाणार आहे अशी ग्वाहीही त्यांनी दिलेली आहे. आणि त्यामुळेच पोर्टलवरती किंवा KYC करताना दिसणारी कमी रक्कम पाहून कोणत्याही शेतकऱ्यांना घाबरून जाऊ नये आणि गैरसमज निर्माण करून घेऊ नये असं आवाहनही त्यांनी केलं. कृषी मंत्री भरणे नेमकं काय म्हणाले ते तुम्ही सुरुवातीला पाहून घ्या. शेतकरी ज्यावेळेस KYC करायला जातो आणि त्यावेळेस निश्चित प्रकारे त्याला त्याचं असणारं कर्ज, त्याची असणारी व्याज आणि रक्कम ह्यामध्ये तफावत दिसते. परंतु मी आपल्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आपल्याला माहिती आहे की सरकारने जो आपल्याला हेअरकट म्हणजे आपल्याला माहिती आहे की जो आपल्या राष्ट्रीयकृत बँका आणि राज्य शासन यांच्यामध्ये जे चर्चा आणि समझोता त्यांची जी मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे जरी एखाद्या शेतकऱ्याची रक्कम आज जरी त्याला रक्कम शासनाची जी कर्जमाफी रक्कम कमी दिसत असली तर मी आपल्या माध्यमातून शेतकरी बांधवांना एकच सांगतो, ज्या शेतकऱ्याची थकबाकी ही 2 लाखाच्या आत आहे त्या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी ही केली जाणार आहे. रक्कम तुमची जरी शासनाकडून तुमची कर्जमाफी रक्कम जरी तुम्हाला कमी दिसत असली तर ती वरची रक्कम ही तिथल्या त्या राष्ट्रीयकृत बँकेने त्यांनी त्या राष्ट्रीयकृत बँकेने ती द्यायची आहे. त्यामुळे यामध्ये कुठेही गफलत किंवा कुठेही गैरसमज करू नये. त्यामुळे रकमेच्या बाबतीमध्ये जे राज्य शासनाने आपल्याला जी रक्कम जाहीर केली ती संपूर्ण रक्कम थकबाकी रक्कम तुम्हाला सगळ्यांना तिथं थकबाकी रक्कम ही बँकेमध्ये राष्ट्रीयकृत बँका आणि शासनावरची रक्कम जी शासनाने दिली आणि वरची रक्कम ही राष्ट्रीयकृत बँक भरणार आहे. त्यामुळं ती बँक तुम्हाला नीलचा दाखला हे माझ्या शेतकरी बांधवांना मिळणार आहे आणि दुसऱ्या दिवशी नवीन पीक कर्ज सुद्धा त्याला वाटप करायला आम्ही त्याप्रमाणे सांगितलं जाणार आहे. पण आता अनेकांच्या मनात हे सगळं ऐकल्यानंतर एक प्रश्न उपस्थित झाला असेल, तो म्हणजे हेअरकट धोरण नेमकं काय असतं, तर त्याबद्दलही सांगतोच. तर समजा एखाद्या शेतकऱ्याची 2 लाख रुपयांची थकबाकी आहे, मात्र बँक आणि राज्य सरकार यांच्यात झालेल्या करारानुसार त्या थकबाकीपैकी काही रक्कम सरकार देणार तर उर्वरित रक्कम ही संबंधित राष्ट्रीयकृत बँक स्वतःच्या स्तरावर माफ किंवा समायोजित करणार आहे आणि याच प्रक्रियेला हेअरकट पॉलिसी असं म्हटलं जातं. त्याचाच संदर्भ देत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे बोलत होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना पोर्टलवरती संपूर्ण थकबाकीऐवजी कमी रक्कम दिसत असली तरी याचा अर्थ शेतकऱ्यांची कर्जमाफी कमी झाली असा अजिबात होत नाही असा दावासुद्धा कृषी मंत्री भरणे यांनी केला. सरकारकडून मंजूर होणारी रक्कम आणि बँकेनं समायोजित करायची रक्कम मिळून शेतकऱ्यांची संपूर्ण पात्र थकबाकी निकाली काढली जाणार आहे अशी ग्वाही कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. पण प्रश्न फक्त कमी कर्ज रकमेचा आहे का, तर असं नाही आहे. KYC करताना शेतकऱ्यांना असंख्य अडचणी सध्या भेडसावत आहेत. त्यात प्रामुख्यानं KYC होत नाही ही तर आहेच, पण यादीत रक्कम कमी दिसणं, त्यासोबतच फार्मर ID दिसत नाहीये, नो रेकॉर्ड फाउंड असा मेसेज त्यांच्या स्क्रीनवरती येतोय. तर मयत शेतकऱ्यांच्या वारसांना कर्जमाफी कशी मिळणार असे असंख्य प्रश्न शेतकरी विचारतायत. पण याबाबत कृषी मंत्री तक्रार दाखल करा असं सांगतायत. तर सहकार आयुक्तांकडून
टप्प्याटप्प्यानं या सगळ्या प्रश्नांवरती मार्ग काढला जाईल किंवा प्रश्न निकाली काढले जातील असं सांगितलं जात आहे. पण नेमका घोळ जो आहे तो काही पूर्णतः सोडवला जात नाही. या सगळ्या घोळात शेतकऱ्यांमध्ये मात्र प्रचंड संभ्रम निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे राज्य सरकारनं या प्रश्नांची किंवा या समस्या अडचणींची दखल घेऊन तातडीनं त्यातनं मार्ग काढावा अशी मागणी शेतकरी करतायत. एकीकडे कर्जमुक्ती योजना डिजिटल पद्धतीनं राबवली जात असल्यानं त्यात जलद गतीनं शेतकऱ्यांना लाभ मिळेल अशी जाहिरातबाजी राज्य सरकार सध्या करतंय. त्यासोबत सत्ताधारी पक्षसुद्धा करतायत. त्यात यादी जाहीर होताच मुख्यमंत्र्यांचा उदो सुद्धा समाज माध्यमावरती मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे. त्याची बॅनरबाजीही मोठ्या प्रमाणात झाली. पण दुसरीकडे वस्तुस्थिती अशी आहे की शेतकरी मात्र KYCसाठी अत्यंत मेटाकुटीला आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी व तत्सम अधिकाऱ्यांकडे अधिकृत तक्रार करण्याची वाट पाहण्याऐवजी राज्य सरकारनंच या सावळ्या गोंधळातून मार्ग काढण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. त्यातूनच खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकेल. आता याच पत्रकार परिषदेत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुढे असंही सांगितलं की राज्यात आत्तापर्यंत सरासरीच्या 94% पावसाची नोंद झाली आहे. मात्र सर्व विभागांमध्ये पावसाचं प्रमाण सारखं नाही आहे. कोकण विभागात सर्वाधिक 111% पाऊस झालेला आहे. पुणे विभागात 87%, नाशिक विभागात 83%, मराठवाडा विभागात 77%, तर विदर्भात 73% पावसाची आत्तापर्यंत नोंद झाली आहे. याचा अर्थ राज्याची एकूण सरासरी समाधानकारक असली तरी काही भागांमध्ये अजूनही पावसाची कमतरता आहे. विशेषतः मराठवाड्यात अजूनही जोरदार पावसाची गरज आहे. मात्र येत्या काही दिवसात मराठवाड्यातही चांगला पाऊस पडेल असा अंदाज असल्याचं कृषी मंत्री भरणे म्हणाले. ते नेमकं काय म्हणाले तेही तुम्ही पाहून घ्या. शेतकरी ज्या पावसाची वाट पाहत होता, पाऊस सगळीकडेच राज्यामध्ये पाऊस बऱ्यापैकी पडत आहे आणि विशेषतः धरणामध्ये पाण्याची सुद्धा पातळीमध्ये वाढ होत आहे. पावसाचा विचार केला तर फक्त सध्या मराठवाड्यामध्ये पाऊस हा कमी दिसतोय, परंतु येणाऱ्या दिवसामध्ये तिथून पाऊस पडेल असा अंदाज आहे. राज्यामध्ये आज जर पावसाची जर टक्केवारी आपण पाहिली तर कोकण विभागामध्ये 111% पाऊस पडलेला आहे. नाशिक विभागामध्ये 83% पाऊस पडलेला आहे. पुणे विभागामध्ये 87% पाऊस पडलेला आहे. मराठवाडा विभागामध्ये 77% पाऊस पडलेला आहे आणि विदर्भामध्ये 73% पाऊस पडलेला आहे. राज्यामध्ये एकूण पावसाची सरासरी 94% एवढा पाऊस पडलेला आहे. विदर्भामध्ये पाऊस हा कमी दिसतोय, कोकणामध्ये पाऊस हा जास्त आहे. आता पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्यातही वाढ होत असल्याची माहिती कृषी मंत्र्यांनी दिलेली आहे. त्यामुळं सिंचनाच्या दृष्टीनेही काही प्रमाणात दिलासा मिळत असल्याचं चित्र आहे असा दावाही कृषी मंत्री भरणे करतायत. परंतु जमिनी वास्तव अधिक बिकट आहे. राज्यात जून महिन्यात पावसानं हजेरी न लावल्यानं अनेक भागात खरीप पेरण्या उशिरा झाल्यात. जुलैमध्येही दमदार पावसाची प्रतीक्षा शेतकरी करतच होते. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसलाय. दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवरती ओढवलेलं आहे. आता एल निनो आणखी तीव्र होण्याची शक्यता जागतिक हवामान संस्थांकडून वर्तवली जाते. त्यामुळे मान्सून हंगामातील शेवटच्या 2 महिन्यांवरती भिस्त अवलंबून आहे. पण या सगळ्यात राज्य सरकारनं मात्र ठोस उपाययोजना करण्याऐवजी केवळ शेतकऱ्यांना आव्हान करण्यातच ऊर्जा खर्ची घातली आहे असंच एकूण दिसतंय. दरम्यान खरीप पेरण्यांचाही वेग वाढल्याचं कृषी मंत्र्यांनी सांगितलंय. राज्यात आतापर्यंत सरासरीच्या 84%हून अधिक पेरण्या ह्या पूर्ण झाल्यात. विभागनिहाय पाहिल्यास अमरावती विभागात सर्वाधिक 92% पेरणी झाली आहे, तर सर्वात कमी पेरणी ठाणे विभागात झाली आहे. यंदा पिकांच्या पद्धतीतही मोठा बदल दिसून आल्याचं कृषी मंत्री म्हणाले. विशेषतः मका आणि सूर्यफूल लागवडीत वाढ झाली असल्याचं कृषी मंत्र्यांनी सांगितलंय. कृषी मंत्री खरीप पेरण्यांच्या आढावाबद्दल काय म्हणाले तेही पाहून घ्या. तर राज्यात आपल्याला आज अखेर सरासरीच्या साधारणतः 84% जास्त पेरणी ही आपल्या राज्यामध्ये झालेली आहे. पेरणीमध्ये अमरावती विभागामध्ये आघाडी आहे, 92% पेरणी आहे आणि सर्वात कमी पेरणी ही ठाणे विभागात झालेली आहे. आणि निश्चित प्रकारे आपल्याला माहिती आहे की ह्यावर्षी मकेचं प्रमाण मकेची पेरणी ही सर्वात जास्त मका आणि सूर्यफुलाची झालेली आहे. मात्र याचबरोबर बियाण्यांच्या गुणवत्तेबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारीही समोर आलेल्या आहेत.
विशेषतः सूर्यफूल आणि सोयाबीन बियाण्यांच्या उगवणीत अनेक ठिकाणी समस्या निर्माण झाल्या. या तक्रारींची गंभीर दखल राज्य सरकारनं घेत आत्तापर्यंत तब्बल 85 बियाणे कंपन्यांविरोधात FIR गुन्हे दाखल केलेले आहेत. इतकंच नाही तर ज्या शेतकऱ्यांचं बियाणं निकृष्ट निघालंय त्यांना तातडीनं पर्यायी बियाणं उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आल्याचा दावाही कृषी मंत्री भरणे यांनी केला. शेतकऱ्यांचं नुकसान कमी करण्यासाठी कृषी विभागाला तातडीनं कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचं कृषी मंत्री म्हणाले. निश्चित प्रकारे सूर्यफूलच्या बियाण्याच्या बाबतीमध्ये काय तक्रारी पण काय उगवण्याच्या बाबतीमध्ये राज्यामध्ये होत्या. त्या बाबतीमध्ये बऱ्याचशा कंपन्या बाबतीमध्ये तक्रारी प्राप्त झाल्यानंतर साधारणतः 85 कंपन्यांवरती आपण FIR दाखल केलेले आहेत आणि ज्या शेतकऱ्यांचं बियाणं ताबडतोब तिथं बदलून द्या आणि त्या शेतकऱ्यांना निश्चित प्रकारे मदत करण्याचा निर्णय हा शासनाने निश्चित प्रकारे घेतलेला आहे. पुढे कृषी मंत्र्यांनी सोयाबीन पेरणी आणि बियाणे तक्रारीची माहिती सुद्धा दिली. राज्यात आतापर्यंत सुमारे 45 लाख हेक्टर क्षेत्रावरती सोयाबीनची पेरणी झाली आहे. मात्र त्यापैकी जवळपास 24,000 हेक्टर क्षेत्रावर बियाण्यांबाबत तक्रारी ह्या कृषी विभागाला प्राप्त झाल्यात असंही कृषी मंत्री म्हणाले. या सर्व तक्रारींची तपासणी करण्यासाठी कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करतायत. ज्या शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे त्यांना शक्य ती मदत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावाही कृषी मंत्र्यांनी केला आहे. आता एकूणच कृषी मंत्र्यांनी पाऊस, कर्जमाफी, त्यासोबतच खरीप पेरण्यातला जो काही वेग आहे याच्याबद्दल विविध भाकितं केली, विविध अंदाजं वर्तवली आणि त्यासोबतच शेतकऱ्यांना ग्वाही सुद्धा दिली. एकूणच काय, राज्यात पावसाची सरासरी 94% पोहोचलेली असली तरी पावसाचं वितरण अजूनही असमान आहे. खरीप पेरण्या वेगानं पूर्ण होत आहेत, पण निकृष्ट बियाण्यांच्या तक्रारी आणि काही भागातील कमी पाऊस हा चिंतेचा विषय आहे. दुसरीकडे खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचा दावा राज्य सरकारने केला आहे, तर कर्जमाफीतील रकमेच्या तफावतीबाबत राज्य सरकारनं मोठा खुलासा करत 2 लाख रुपयांपर्यंतची पात्र थकबाकी पूर्णपणे माफ केली जाईल अशी स्पष्ट ग्वाही दिली आहे. पण या सगळ्यात शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकार नेमकं काय करतंय, का फक्त आश्वासनं आणि ग्वाही देण्यातच वेळ मारून नेतंय, हा खरा प्रश्न तरीही उरतोयच. कारण शेतकऱ्यांचे प्रश्न या आश्वासनं, घोषणा आणि त्या पद्धतीच्या ज्या काही घोषणा आहेत त्यांना सुटणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. आता तुम्हाला काय समस्या जाणवत आहेत कमेंटमध्ये सांगा. मी या माहितीसोबत इथेच थांबतोय. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवरती शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.